हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह. कसे सर्व? मस्त मजेत आहे. तर आता सर्वांना प्रश्न पडला की आता काय तुझं काम बंद झालं का? तो इंटरव्ह्यूला गेली वगैरे. काम कधीच बंद नाही, म्हणजे कधीच नाही. जाऊन आले त्यांनी 2-3 दिवसांनी परत बोलवलेलं आहे. सकाळी सगळं फ्रेश आवडलेले होते. 2-3 दिवसांनी परत आपण परत घेऊ. त्यानंतर बाहेरचा एक्सपिरियन्स नसतो ना आपल्याला. ते म्हणले की 2-3 दिवसांनी परत या. ठीक आहे, चालेल. तर आता मी हे करते. तर म्हणजे आता तुम्हाला अशा प्रश्न पडले. झालेला आहे फार्मसी झालेलं आहे. मला आता हे करणं खूप गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं. कारण की मी प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये केली होते, म्हणजे नाही का कॉलेज चालू असताना प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणजे बेसिक नॉलेज आहे मला मेडिकल काउंटरचं. हे काउंटरला नाही का कोणते टॅबलेट वगैरे असतात ते बेसिक नॉलेज आहे. पण प्रिस्क्रिप्शन कसे हँडल करायचे, एंट्री वगैरे कसं करायचं, जरा मला प्रॉपर नॉलेज पाहिजे ना, त्यासाठी मी शोधत आहे. आणि मग मला ह्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात येईलच लायसन. कारण की 1-2 चुका झाल्या होत्या नाही का लायसनमध्ये. 1-2 फॉर्म्स अपलोड करायचे राहिले होते. जिथं मी फॉर्म फिल केला ना, म्हणजे अप्लाय केलं होतं ना, रजिस्ट्रेशन केलं होतं ना लायसनचं, तर तिथं त्यांनाच माहीत होतं की ते अप्लाय करायचं का नाही म्हणून. तसे 1-2 नाही का रिजेक्शन आले होते, म्हणून त्यासाठी मला वेळ लागला हे करण्यासाठी. म्हणून मी आता हे शोधत आहे. तर तुम्ही काय गैरसमज करू नका किंवा ऑनलाईनचं काय बंद पडलं का. ऑनलाईनचं कधीच बंद पडणार नाही, कधी म्हणजे कधीच नाही. आणि मी त्याच्यात कधीच हार मानणार नाही आहे. तर मला त्याच्यात रिझल्ट येत आहे आणि येत राहील. मी बेस्ट देत राहील माझं. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपण आपलं स्वतःचं बेस्ट दिलं ना, तर तिथून आपल्याला रिझल्ट येतोच येतो. आणि आपल्याला अनुभव घ्यायचे असतात. अनुभव खूप भारी असतात. आपण एक अनुभव घ्यायला जातो ना, ते म्हणजे एक्सपिरियन्स खूप वेगळाच असतो. आणि सोशल मीडियाचा वापर आहे ना, आपल्याला चांगल्या प्रकारे घेता आला पाहिजे. सोशल मीडिया भरपूर सारं काय देते, भरपूर एवढं नॉलेज आहे ना आपल्याला, कोणीच कुठंच देणार नाही. आणि ते फुकटचं नॉलेज आहे. फुकटचं कसं म्हणता येईल, आपण तिथं पैसे खर्च करतो. आपण तिथं महिन्याला 300, 350, 400, 500 रुपयाचा एवढा बॅलन्स टाकतो. जास्त जीबीचा टाकायचं म्हणलं की जास्त रेट जातात आपले. आपण एवढंच बॅलन्स टाकतो. आणि जर आपण तिथून नॉलेजच घेत नसेल तर मग काय फायदा आहे ना. नुसता बॅलन्स टाकायचा, ब्रँडेड मोबाईल वापरायचे, एवढे भारी भारी कंपनीचे मोबाईल वापरायचे. आणि जर त्याच्यातून आपण फक्त सोशल मीडियाचा वापर आपल्या टाईमपाससाठी घेऊन होत असेल तर खूप अवघड आहे. आणि तिथं आहे ना आपल्या आयुष्याचा टाईमपास होऊन जाणार आहे, कळणार नाही आत्ता सध्या. पण जेव्हा वेळ निघून गेलेली असेल ना, तेव्हा या टाईमपासचा आपल्याला खूप पस्तावा येणार आहे. म्हणून सोशल मीडियामधून आपल्याला जेवढं पॉझिटिव्ह घेता येईल ना तेवढं घ्या, तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. आणि तेवढं शिकण्याचा प्रयत्न करा. जेवढं शिकता येईल तेवढं. असं आहे का की बाबा आता माझं स्टोरेज फुल झालं आहे, आता तुम्हाला ते स्टोरेज रिमूव्ह करायला लागेल. आपल्या मेंदू एवढं स्टोरेज कुठंच नाही. आपल्या मोबाईलचं स्टोरेज फुल होतं. आपण किती पण जीबीचा मोबाईल घेतला तरी पण आपला डाटा फुल होतो. तसं आपला मेंदू आहे ना, आपला ब्रेन आहे ना, कधीच फुल होत नाही, कधी म्हणजे कधीच नाही. त्याच्यात जेवढं टाकण ना तेवढ्या गोष्टी कमीच आहेत. जेवढं तुम्ही शिकता ना तेवढ्या गोष्टी कमीच आहेत. आपण असं समजायचं की आपला जन्म आहे ना शिकण्यासाठीच झालेला आहे. मला तर त्या गोष्टी समजल्यात आहे ना, म्हणून मी जेवढं शिकता येईल ना तेवढं शिकण्याचा प्रयत्नच करते. इकडून आज मी गेले इंटरव्ह्यूला, मला तिथं काय अनुभव आले, ठीक आहे, मी पुढच्या वेळेस ते सुधारेल. ते मी हे करेल की आता नोट डाऊन करून घेईल की बाबा ठीक आहे, आता माझ्याकडून ह्या चुका झाल्यात ना, पुढच्या वेळेस त्या चुका होणार नाही येते. हा तर प्रयत्न करेन ना. पण आपण जर प्रयत्नच नाही केले तर आपल्याला कसं समजणार की माझ्या ह्या चुका होत्या ते म्हणून? तुम्हीच सांगा, नाही समजणार. म्हणून माझं ऑनलाईनचं काम तर कधीच बंद पडणार नाही. कारण की मला त्याचा खूप छान अनुभव आलेला आहे. आणि मी भरपूर सारं काय कमवू शकते, भरपूर. फक्त तुम्ही बघत राहा. मला कोणाला काही रिप्लाय द्यायचा नाही आहे की बाबा तुम्ही असं बोलताय आणि तुम्ही तसं बोलताय. प्रत्येकाचं मत वेगळं आहे ना, पण प्रत्येकाच्या मताला हे नाही करू शकत, धरून किंवा बांधून ठेवू नाही शकत. म्हणून मला खूप छान अनुभव आलेला आहे आणि मी तो अनुभव घेत राहील आणि नवीन नवीन शिकत राहील. आता काय काय बघा, आता कमेंट्स येतात, निगेटिव्ह कमेंट्स येतात. अरे तुम्ही फक्त मला नाही का निगेटिव्ह कमेंट्स करायला येतात, पण त्याच्यातून तुम्ही काहीतरी घ्या. किंवा आपण एखाद्याला निगेटिव्ह बोलतो, ठीक आहे, बोलत आहे तुमचं म्हणजे नाही का, प्रत्येक आपण थोडी चेंज करू शकतो. सोशल मीडियामधून जे चांगलं घ्यायचं आहे ना ते घ्या, त्याचा जास्त उपयोग करा. म्हणून मी तर तेच सांगेन. आणि मी सोशल मीडिया हे कधीच सोडणार नाही. मला खूप छान साधन भेटलेलं आहे. मी हे नाही ते नाही ते रिसर्च करत राहणार आणि शिकत राहणार, बस. मला फक्त शिकायचं. मला जेवढं नवीन शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करेन. मला ज्याच्याकडून ज्ञान घेता येईल त्याच्याकडून मी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करेन.
करत राहील. आता मी स्वयंपाक करते. लाईट गेली इथे आली परत. स्वयंपाक करते तिकडून आले खूप फ्रेश, म्हणजे आता झाले फ्रेश झाले आणि लगेच तुमच्याबरोबर व्हिडिओ काढायला लागले. कारण की मी म्हणलं चला आता पुढचे पण अपडेट देणं गरजेचं असतं ना. हा पण लवकरच व्हिडिओ येईल. 5 ते 6 वाजता मी पोस्ट करेन हा व्हिडिओ 2 मिनटात. कारण काय आहे ना, माझं कधीच बंद पडणार नाही सोशल मीडिया. काय काय माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहेत प्लॅनिंग आहेत ना ते मी केलेले आहेत आणि ते मला हे करायचे आणायचे. कारण मला असं वाटतं मी ते ठरवलेलं आहे ना ते मला करायचंच आहे, वर्कमध्ये आणायचंच आहे. हार मानणारी तर नाही आहे ती, अजिबात नाही हार मानणारी ती, कधी मानणारच नाही हार. फेल झाले ना तरी चालेल, पण प्रयत्न करत राहील. कारण काय फेल झाल्याशिवाय माणसाला थोडी समजणार आहे ना की पुढच्या काय गोष्टी नाही समजणार. म्हणून फेल होणं पण खूप गरजेचं आहे. मला पण पासच होत गेलो. मी पहिल्यांदा रेग्युलेटर बंद करून गेले होते बाहेर. आपण फेलच झालो ना, आपल्याला कुठे आपल्या चुकाच सांगितल्या नाहीत, आपल्याला कसं समजणार. सोशल मीडियामधून मला कधीच कमी नाही पडणार आहे. मी माझं बेस्ट देत राहणार. आपण आपलं बेस्ट देत राहिलं ना बरोबर रिझल्ट आहे. फक्त बेस्ट हे तर कोण अडवते का आपल्याला की हे करू ते करू नको. आपला कोण मालक नसतो, आपण मालक तयार करून घेतो. मोकार एखाद्याच्या अंडर राहायचं आणि ते म्हणून ते गोष्टी करायचं. आणि आपले पण आहेत ना स्वतःचे मतं, काय स्वतःची मतं नाही का मानू शकत. अरे चाकू कुठे गेला. स्वतःचे मत आपण मानू शकतो ना. म्हणून प्रयत्न करत राहते. सगळ्या गोष्टी होतात. मला मसूरची डाळ फेवरेट आहे म्हणून मसूरची डाळ करणार आहे आणि मस्त काय आणेल तुम्हाला दाखवते. जीव की प्राण आहे. आंबट आहे ना, आंबट यार ले माझं फेवरेट. त्याशिवाय मी जगू शकत नाही असं माझी परिस्थिती आहे. माझी बारा आंबट खाण्याबाबत सगळे चिंच म्हणा, आवळं म्हणा, बोरं म्हणा, कैरी म्हणा, लोणचं म्हणा, लिंबू म्हणा पिळून खाण्यात, कोणत्या पण भाजी. नॉनव्हेजमध्ये तर बापरे एडी होऊन जाते मी, एडी. आणि सगळ्याच गोष्टी बाबा मला लिंबू आवडतं. खिचडी भात वगैरे केला मग तर खूपच. आंबट प्रेमी आहे, आंबट प्रेमी. कोण स्वीट प्रेमी असतं पण मला स्वीट नाही जास्त आवडत, पण आंबट आय लव. खूप प्लॅन आहे. तुम्हाला असं वाटत असं प्रीती फक्त बोलती काय वर्क नाही करत आहे, पण आगे आगे देखो होता है क्या. खूप प्रयत्न केले तो काय ह्या गोष्टी साध्य करण्यासाठी. खूप आशा ह्याच्यातून आलेली आहे ना, म्हणून मग ह्या काहीच नाही मला इझी वाटतं. म्हणून करत राहील जे होईल ते होईल. 30 रुपये पाव आहे पण आणली. ते दिवशी मला 30 भेटली. ते ना गावरान होती आणि ही कळली आहे. खिडकी लावायला लागते काय करते, लगेच हवा येते आणि मग गॅसला सगळे लावून जाते. सगळं फ्रेश गेलते ना करून सगळं, म्हणून
फ्रेश वाटते. आता काय करणार आहे मी, आता वाजलेले आहेत 3 आणि सकाळी नाश्ता करून गेले. आता जेवणार 4 वाजतील, स्वयंपाक करेल. 3-3:30 वाजलेले आहेत. आता स्वयंपाक करणार आणि हे करणार, जेवणार आणि मस्त झोपणार. नंतर मग कॉलिंग वगैरे काय प्लॅन शेअर आहे ते करणार. सकाळी कॉल पण येत होते, त्यांना आपण हे पण दिलेलं आहे, आन्सर पण दिलेले आहे. इग्नोर नाही कोणाला करत. माझ्याच्याने जेवढं बेस्ट देता येईल ना तेवढं मी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. माझ्यात इग्नोर करण्याची हेच नाही आहे. एखादा आपल्याविषयी चांगला बोलतोय, आपल्याकडून काहीतरी त्याला ऐकून घ्यायचे, मी त्याला कधीच इग्नोर नाही करू शकत, कधीच नाही. बघू, एका ठिकाणी उद्या परत जाणार आहे, तिथला पण तुम्हाला एक्सपिरियन्स सांगा. खरंच पुण्यामध्ये कुठे असेल ना तर मला सांगा, फार्मसी रिलेटेड कोणतं मोठं हॉस्पिटल असेल किंवा मोठं मेडिकल असेल. तर माझ्या फ्रेंडने एका सांगितले मला, खूप लांब आहे कसबा पेठ, यायला जाणं होणार नाही. पुण्यात राहायला जाणं मला आता सध्या परवडणार नाही आहे, कारण काय आहे ना आता सध्या खूप ही आहे, म्हणजे तिकडं भाडे वगैरे रेंट वगैरे जास्त आहे. ठीक आहे, जाणं येणं तर होईलच माझं, पण पास काढलं तर तेवढं हे होणार आहे, होऊन जाणार. नाही तर मग आपलं खायचं प्यायचं ते भाडं ते परवडणार नाही आहे ना. म्हणून बघूया, आहेत काय गोष्टी बोलते ना ते करायच्याच आहेत. कमिटमेंट करते, कमिटमेंट. कमिटमेंट केली ना मग आपल्याला ते वाटतं, मग आपण ते टार्गेट घेतो आणि ते टार्गेट घेतो ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे का? थोडे केस आहेत ना खालचे हे झाल्याचे, खराब झाल्याचे, मला ते कापायचे ते आता आज ठरलं मी मीठ टाकायला, मग परत टाकायला खराब नाही झालं मध्ये आपलं. लगेच होतं मसूरच्या डाळ. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओवर आपण लवकरच येत आहे. तर बघा, माझी जर्नी तुम्हाला शेअर करणार आहे. थोडासा टाईम आहे तर नक्की जर्नी शेअर करणार आहे, स्टेप बाय स्टेप. बाय.